खरं याच्यामध्ये संबंध ठाणे महानगरपालिकेमध्ये हा एक त्रास आणि जाच, आणि त्याच्यामुळे गेली 3 वर्षापासून आम्ही ओरडतो आहे की फेरीवाला धोरण जे आहे ते त्याची अंमलबजावणी करा. फेरीवाला धोरण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत 10चे 20, 20चे 40, 40चे 100, आणि हा मोठा आगबट्ट्याचा धंदा आहे. त्याच्यामध्ये करोडो रुपयाची फार मोठी काय म्हणतात त्याला देवाणघेवाण आहे. आपल्याला दिसतं छोटं, परंतु करोडो रुपयाची खालपासून वरपर्यंत चेन आहे मोठी. ही एक माफिया आहे, आणि याच्यामध्ये ते हप्तेबाजी करतात, नवीन नवीन फेरीवाले बसवतात, रोजच्या रोज त्याच्याकडनं पैसे घेतात. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी नगरसेविकांनी मार्केटमध्ये एक सिम्बॉलिक अशा प्रकारचं आंदोलन केलं. पण मूळ जे आहे ते फेरीवाला धोरण ताबडतोब तुम्ही त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. फेरीवाला समिती ताबडतोब केली पाहिजे. मधल्या काळामध्ये त्यांना मुदत दिली होती, त्या मुदतीच्या मध्ये अजून काही लोकांचे रजिस्ट्रेशन झालं असेल, परंतु आता हे काम आहे महापालिकेचं, पण महापालिकेचे पण काही अधिकारी याच्यात गुंतलेले आहेत, आणि त्याच्यामुळे हे किती प्रलंबित होईल, किती लांब जाईल याच्यामध्येच त्यांना तो इंटरेस्ट आहे. आणि त्याच्यामुळे हे फेरीवाला धोरण याच्या संबंधामध्ये अंमलबजावणी करता आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार. साहेब, पण यांचा अक्का कोण असा पण प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. अक्का कोण आहे ते सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यावर कारवाई कोण करणार, त्याच्यावर बोलणार कोण? परंतु आता काही दिवसातच आम्ही ते पत्ते खोलणार आहोत, आणि ह्याची सगळी जी यंत्रणा जी आहे ही दूषित झालेली आणि बडबटलेली, यांना सगळ्यांना उघडे पाडणार आहोत. बघा, पाटोळे नावाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, ती कोणी केली? महापालिकेने नाही केली. त्यांच्यावर अँटी करप्शनने जाऊन त्या ठिकाणी त्यांना रेड हँड पकडलं, त्यावेळेला यांचे डोळे उघडले. यांना माहिती असून सुद्धा कारवाई नव्हती केली. आम्ही त्यांच्यावर शासनाने कारवाई केली, पण इथे नाही, तिकडे ते गडबड करत होते. मग त्याने इथे आणलंच कशाला, आणि महत्त्वाच्या त्या पदावर त्याला बसवलंच कशाला, त्याला निलंबित केलं. म्हणजे असे सगळे अधिकारी तुम्ही इथे आणून बसवणार आणि ठाणेकरांना वेठीस धरणार, तर योग्य कर्तव्यदक्ष अधिकारी आणा ना, ज्यांना पाठीशी कशाला घालण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर कारवाई का नाही करत? आणि त्याच्यामुळे हे सगळंच साफसफाई जी आहे आणि पारदर्शकता जी आहे ती आणण्याची गरज आहे, आणि ती आता आम्ही वेळोवेळी आणत राहू. येणाऱ्या